आता आपण एका महत्त्वाच्या मुद्द्याची चर्चा करूया, ते म्हणजे इव्होल्यूशन ऑफ स्टेट अँड युनियन टेरिटरीज, म्हणजे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचा कसा कसा विकास होत गेला, त्यांची जडणघडण कशी होत गेली. 1950 पासून म्हणजे संविधान पूर्णतः लागू झालं तेव्हापासून तर आजपर्यंत आपल्या देशात राज्य कसे कसे उत्पन्न झाले किंवा त्यांचा दर्जा कसा कसा बदलवण्यात आला, हे आपण सविस्तर या ठिकाणी आता पाहूया. आपण जाणतोच की 1947 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाला. त्याच वेळेस भारताची फाळणी होऊन पाकिस्तान हा भारतापासून वेगळा करण्यात आला आणि पार्टिशन होताना भारताचे 2 नव्हे तर 3 तुकडे झाले असं आपल्याला माहिती आहे. कारण पाकिस्तान हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान अशा 2 विभागात तो विभागला होता. आणि 1971चं जे भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यानंतर पूर्व पाकिस्तान हा बांगलादेश या नवीन सार्वभौम राज्यात रूपांतरित झाला आणि ते एक नवीन राज्य, एक नवीन देश म्हणून त्याची निर्मिती झाली. हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. मित्रांनो, आपण जाणतोच की भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतामध्ये काही ब्रिटिश प्रोव्हिन्सेस म्हणजे ब्रिटिशांच्या डायरेक्ट अधिपत्याखाली, म्हणजे ज्या ठिकाणी ब्रिटिशांचं डायरेक्ट रूल होतं ते प्रदेश होते, त्यालाच आपण ब्रिटिश प्रोव्हिन्सेस म्हणतो. आणि काही प्रिन्सली स्टेट म्हणजे काही जी छोटी छोटी राजघराणी होती ते प्रिन्सली स्टेटसुद्धा भारतामध्ये होते. त्या ठिकाणी नेटिव्ह जो प्रिन्स होता किंवा जो राजा, जो रूलर होता, त्यांचं राज्य त्या ठिकाणी चालू असायचं. परंतु त्याच्यावरही ब्रिटिश क्राऊन जे आहे, पॅरामाउंटसी ऑफ ब्रिटन, यांच्याच आदेशानुसार किंवा यांच्या अखत्यारीतच तो प्रदेशसुद्धा येत होता आणि इनडायरेक्टली ब्रिटिश क्राऊनचंच त्याच्यावरती शासन होतं असे आपल्याला म्हणता येईल. तर असं त्याकाळी भारत हा ब्रिटिश प्रोव्हिन्सेस आणि प्रिन्सली स्टेट याच्यामध्ये विभागलेला होता. त्याकाळी भारतामध्ये 552 छोटी छोटी राज्ये होती, ज्याला आपण प्रिन्सली स्टेट म्हणतो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच म्हणजे 1947 या वर्षातच जो माउंटबॅटन प्लॅन, जे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन होते, त्यांनी एक प्लॅन मांडला होता. त्याच्यामध्येच त्यांनी सांगितलं होतं की स्वातंत्र्यानंतर ही जी प्रिन्सली स्टेट आहेत यांना आपण 3 पर्याय देतोय. हे एक तर भारतात समाविष्ट होऊ शकतात, एक तर पाकिस्तानात समाविष्ट होऊ शकतात किंवा ते स्वतंत्रही राहू शकतात. असे 3ही पर्याय त्यावेळेस प्रिन्सली स्टेटला देण्यात आले. आणि त्याकाळी भारतामध्ये जवळजवळ 550 पेक्षा जास्त 552 प्रिन्सली स्टेट त्यावेळेस भारतात होते. 549 स्टेट जे आहेत त्यांनी भारतामध्ये जॉईन होण्याचा, भारतामध्ये समाविष्ट होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कारण ते भारतीय जिओग्राफिकल जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे जो भूभाग आहे, त्या भूभागाच्या आतमध्ये ते असल्यामुळे त्यांनी तो तसा निर्णय घेतला. आणि या प्रिन्सली स्टेटला भारतामध्ये विलीन करणं किंवा समाविष्ट करण्याची जी प्रक्रिया होती याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा अतिशय महत्त्वाचा रोल त्यावेळेस होता. ते त्यावेळेसचे गृहमंत्री होते आणि त्यांनी अतिशय महत्त्वाचा रोल यामध्ये प्ले केलेला आहे, आपल्याला असं लक्षात येतं. त्यांची जी भूमिका आहे अतिशय महत्त्वाची आहे. परंतु यावेळेस असं झालं की जे 3 प्रिन्सली स्टेट होते, हैदराबाद, जुनागड आणि जम्मू अँड काश्मीर, यांनी भारतामध्ये जॉईन होण्यासाठी, समाविष्ट होण्यासाठी यांनी नकार दिला. दे रिफ्यूज टू जॉईन द इंडिया. आणि त्यांनी असं सांगितलं की आमचं जी टेरिटरी आहे ती आम्ही सार्वभौम म्हणून आम्ही घोषित करतो. परंतु नंतर आपण जाणतोच की हैदराबाद हे पोलीस ॲक्शनद्वारे 1948 मध्ये, म्हणजे जो 17 सप्टेंबर 1948 या दिवशी हैदराबाद हे भारतात विलीन करण्यात आलं पोलीस ॲक्शनद्वारे. जुनागड हे रेफरंडम घेऊन आपण भारतामध्ये विलीन केलं. कारण आपण जाणतो की जुनागडचे जे राजे होते, जे राजघराणं होतं, ते मुस्लिम होते. आणि जुनागडमध्ये जे पॉप्युलेशन, जी लोकसंख्या होती ती बहुधा हिंदू बहुल होती. आणि तेथे रेफरंडम करून तो भाग त्या लोकांनी भारतामध्ये समाविष्ट करावा अशी मागणी त्यांनी उचलून धरली आणि म्हणून तो रेफरंडमच्या माध्यमातून तो भाग आपण भारतामध्ये समाविष्ट केला. आणि जे तिसरं जे राज्य आहे जम्मू अँड काश्मीर, हे सुद्धा त्यावेळी त्यांनी स्वतंत्र म्हणून घोषित केलं. तेथे महाराजा हरिसिंग यांची सत्ता होती. परंतु
1948च्या सुरुवातीलाच पाकिस्तानने जम्मू काश्मीरवर आक्रमण केलं आणि त्यांनी असं सांगितलं की जम्मू काश्मीरमध्ये जे आहे बहुतांश लोकसंख्या ही मुस्लिम आहे, त्यामुळे तो भाग हा आम्हाला मिळाला पाहिजे. आणि पाकिस्तानने त्यावेळेस भारतावर आक्रमण केलं आणि महाराजा हरिसिंग यांच्या असं लक्षात आलं की आपण पाकिस्तानचा प्रतिकार करू शकत नाही आणि म्हणून त्यांनी यावेळेस भारताची मदत घेतली आणि भारताने त्यांना काही अटी शर्तीवरती मदत केली आणि त्या अटी शर्तीच्याद्वारेच जम्मू काश्मीर हा भारताचा भाग झालेला आहे, ज्यालाच आपण इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन असं म्हणतो. या इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन याद्वारे जम्मू काश्मीर हा भारतामध्ये समाविष्ट झालेला आहे. तर अशा प्रकारे हे तीनही राज्य नंतर भारतात समाविष्ट करण्यात आले. 1950मध्ये ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन हे पूर्णतः लिहून झालेलं होतं आणि पूर्णतः ते अंमलात आपण 26 जानेवारी 1950 या दिवसापासून ते अंमलात आणलं, म्हणजेच ते सर्वतः ते लागू झालं कॉन्स्टिट्यूशन. तर त्यावेळेस भारतीय संविधानामध्ये या राज्यांना घेऊन एक 4 फोल्ड क्लासिफिकेशन म्हणजे एक चतुस्तरीय अशी व्यवस्था या राज्यांना आणि युनियन टेरिटरीज किंवा काही जे प्रदेश असतील त्यांना घेऊन केली होती. त्याच्यामध्ये पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी आणि पार्ट डी असे 4 वेगळे पार्ट केले होते. पार्ट एमध्ये जे गव्हर्नर्स प्रोव्हिन्सेस होते, म्हणजे ज्या ठिकाणी गव्हर्नरची सत्ता होती, असे 9 प्रोव्हिन्सेस त्यावेळी पार्ट एमध्ये होते. पार्ट बीमध्ये प्रिन्सली स्टेट, ज्यामध्ये लेजिस्लेचरची प्रोसेस चालत होती, असे 9 प्रिन्सली स्टेट त्यावेळेस पार्ट बीमध्ये होते. पार्ट सीमध्ये प्युअरली प्रिन्सली स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस जिथे चालायची, असे 10 प्रिन्सली स्टेट त्या ठिकाणी होते. त्याच्यामध्ये जे प्रिन्स होते ते रूल करत होते, ते 10 होते जे पार्ट सीमध्ये टाकले. आणि पार्ट डीमध्ये एक सॉलिटरी पार्ट म्हणून अंदमान आणि निकोबार हा भाग पार्ट डीमध्ये होता. तर असं 1950मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये या राज्यांची व्यवस्था पार्ट ए, बी, सी, डी अशा स्वरूपात केलेली होती. त्यानंतरच्या काळात स्टेट रिऑर्गनायझेशनची एक नवी मागणी जोर धरू लागली होती, म्हणजे राज्यांचं पुनर्गठन करा अशी ती मागणी होती. आणि स्पेशली साऊथ इंडियामधून ही मागणी जास्त प्रबळ स्वरूपात होती आणि भाषेच्या आधारावर राज्यांचं पुनर्गठन व्हावं अशी चर्चा त्यावेळेस आपल्या देशभरामध्ये सुरू होती. आणि याच्यासाठीच धार कमिशन नेमण्यात आलं. S.K. धार हे त्याचे अध्यक्ष होते. जून 1948मध्ये या धार कमिशनची नेमणूक झाली आणि त्यांनी डिसेंबर 1948मध्ये आपला रिपोर्ट सबमिट केला. परंतु त्यांनी असं रिकमेंड केलं, त्यांचे जे रिकमेंडेशन होते त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जे राज्यांचं जे रिकग्निशन असेल ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स या आधारावरच ते असायला पाहिजे. म्हणजेच जी राज्याची जी मान्यता असेल ती प्रशासकीय कामकाजाच्या सुलभीकरण या मुद्द्याला धरून ती असली पाहिजे. आणि त्यांनी लिंग्विस्टिक फॅक्टर म्हणजे जो भाषेचा आधार होता तो त्यांनी डिनाय केला, म्हणजे भाषेच्या आधारावर राज्य नसावं असं S.K. धार यांचं म्हणणं होतं. परंतु ही मागणी बहुतांश भागामध्ये फेटाळली गेली, कारण लोकांचं ॲजिटेशन त्यावेळेस सुरूच होतं, त्याची तीव्रता वाढत होती. आणि त्याच्यानंतर मग डिसेंबर 1948मध्ये एक नवीन JVP समिती याचं गठन झालं. JVP समितीमध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या अशी ही समिती फॉर्म झाली होती डिसेंबर 1948मध्ये. आणि त्यांनी एप्रिल 1949मध्ये आपला रिपोर्ट त्यांनी प्रस्तुत केला. तर JVP समितीने सुद्धा राज्य पुनर्गठनासाठी भाषा हा आधार न ठेवता प्रशासकीय कार्यसुलभता, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स हाच आधार त्यांनी मान्य केला आणि भाषेच्या आधारावर आपण राज्याची निर्मिती करू शकत नाही असं JVP समितीने सुद्धा मान्य केलं. परंतु त्यानंतर दक्षिणेमध्ये जास्त प्रमाणात एजिटेशन वाढले आणि तेलुगू भाषिक लोकांनी मद्रास या प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं केले. अग्रेसिव्ह एजिटेशन त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं. आणि दक्षिणेमध्ये मद्रास हे अतिशय
भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेलं राज्य होतं, ज्यामध्ये तमिळ भाषिक आणि तेलुगू भाषिक लोक यांचा समावेश होता. तर तेलुगू भाषिक लोकांनी त्या ठिकाणी नवीन राज्य मिळावं म्हणून मोठ्या प्रमाणात त्यांनी आंदोलनं केली. आणि पोट्टी श्रीरामलू यांनी एक 56 दिवसाचं हंगर स्ट्राईक म्हणजेच भूक हडताल, आमरण उपोषण त्यांनी केलं. आणि दुर्दैवाने यांच्या 56 दिवसांच्या आंदोलनानंतर त्यांचा मृत्यू झाला. आणि भाषेच्या आधारावर राज्य आम्हाला मिळालं पाहिजे असं तेलुगू लोकांनी प्रखरपणे मत मांडलं आणि त्यांनी आंदोलनाची धार आणखी तीव्र केली. आणि त्यामुळे केंद्र सरकारला त्यावेळेस झुकावं लागलं आणि केंद्राने आंध्र नावाचा जो एक नवीन प्रदेश त्यांनी तेलुगू भाषिक हा प्रदेश त्यांनी नवीन राज्य म्हणून बनवला. आणि ऑक्टोबर 1953मध्ये लिंग्विस्टिक स्टेट म्हणून आंध्र याला सर्वप्रथम मान्यता मिळाली. 1953मध्ये ऑक्टोबर 1953मध्ये भाषेच्या आधारावर आंध्र हे राज्य उदयाला आलं. आणि याच्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये भाषिक आधारावर राज्याची निर्मिती झाली पाहिजे म्हणून तीव्र आंदोलनं होत होती. आणि देशातील सर्वच बाजूंनी, देशातील सर्वच भागामध्ये भाषिक आधारावर राज्याची पुनर्रचना व्हावी ही मागणी जोर धरू लागली होती. आणि म्हणूनच केंद्र सरकारने एक नवीन स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशनची स्थापना केली. त्यालाच आपण फजल अली कमिशन या नावाने ओळखतो. याच्यामध्ये फजल अली हे या कमिशनचे अध्यक्ष होते आणि यासोबतच आणखी 2 सदस्य या समितीमध्ये होते. KM पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू हे आणखी 2 सदस्यसुद्धा या समितीमध्ये होते. डिसेंबर 1953मध्ये समितीचं गठन झालं आणि सप्टेंबर 1955मध्ये समितीने आपला जो रिपोर्ट आहे तो संसदेमध्ये त्यांनी मांडला. या समितीने भाषेच्या आधारावर राज्याची पुनर्घटना व्हावी हे तत्त्व त्यांनी मान्य केलं. This commission has broadly accepted the language as the basis of reorganization of state, but they reject the theory of one language, one state. म्हणजे त्यांनी भाषेच्या आधारावर राज्याची निर्मिती व्हावी हे तत्त्व तर त्यांनी स्वीकारलं, परंतु एका राज्यात एकच भाषिक लोक असावेत हे तत्त्व मात्र त्यांनी अमान्य केलं. याला त्यांनी रिजेक्ट केलं. त्यांनी जे काही रिकमेंडेशन दिले होते त्यामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं, वन लँग्वेज वन स्टेट हे नाकारण्यामागे त्यांनी असं कारण दिलं की भारताची एकता आणि अखंडता यामुळे धोक्यात येऊ शकते. कारण भाषेच्या आधारावर जर आपण राज्याची निर्मिती करत सुटलो तर आपल्या देशामध्ये आपण जाणतो की कितीतरी भाषा आपल्या देशामध्ये आपण बोलतो आणि त्यामुळे एवढे तुकडे करणं म्हणजे देशाचं जे आहे एकता आणि अखंडता हे याला चॅलेंज करण्यासारखं असेल. म्हणून त्यांनी थेअरी ऑफ वन लँग्वेज वन स्टेट याला त्यांनी रिजेक्ट केलं. द प्रिझर्वेशन अँड स्ट्रेंथनिंग ऑफ द युनिटी अँड सेक्युरिटी ऑफ कंट्री हे अतिशय महत्त्वाचं कारण देत त्यांनी हे तत्त्व नाकारलं. त्याच वेळेस त्यांनी लिंग्विस्टिक अँड कल्चरल होमोजिनिटी, फायनान्शियल इकॉनॉमिक ॲडमिनिस्ट्रेशन याला त्यांनी कन्सिडर केलं राज्य रिऑर्गनायझेशन करताना, की जे आर्थिक बाबी असतील त्याचंसुद्धा व्यवस्थित प्रशासन व्हायला पाहिजे. त्यानंतर प्लॅनिंग अँड प्रमोशन ऑफ वेलफेअर ऑफ द पीपल इन ईच स्टेट ॲज वेल ॲज इन अ नेशन होल. म्हणजे पूर्ण राज्यामध्ये आणि एकंदर पूर्ण देशातच जी लोकांचं जे वेलफेअर आहे, लोकांचं कल्याण आहे, ते सुद्धा एक समप्रमाणात व्हायला पाहिजे. म्हणजेच राज्यामध्ये साधनसामुग्रीचं सुद्धा व्यवस्थित वाटप झालं पाहिजे, लोकांना समान संधी उपलब्ध असली पाहिजे आणि लोकांचं कल्याण, लोकांचं हित आपल्याला साधता आलं पाहिजे. या हिशोबानं त्यांनी जे आहे राज्याची पुनर्रचना व्हावी असे रिकमेंडेशन या समितीने दिले आणि या समितीचे बरेचसे रिकमेंडेशन हे केंद्र सरकारने मान्य केले आणि भाषावार राज्य पुनर्गठन व्हावं याची संमती केंद्र सरकारने दिली. आणि त्यासाठी त्यांनी एक 7वी घटनादुरुस्ती 1956मध्ये केली, 7th अमेंडमेंट इन 1956. आणि त्याचसोबत स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956 हा सुद्धा संसदेने पारित केला. तर या 2 गोष्टींचे 2 कारणं होते, म्हणजे 7वी घटनादुरुस्ती आणि स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956.
7व्या घटनादुरुस्तीने जे भारतामध्ये जे त्यावेळी फोरफोल्ड जे कन्सिडरेशन होतं राज्यांचं, पार्ट ए, बी, सी, डी, हे आपण डिमिनिश केलं, हे आपण रद्द केलं, ॲबॉलिश केलं, काढून टाकलं. आणि जे स्टेट रिकॉग्नायझेशन ॲक्ट 1956 यानुसार आपण 14 नवीन राज्य आणि 6 नवीन युनियन टेरिटरीज क्रिएट केल्या. तर 1956मध्ये ज्यावेळेस राज्यांची पुनर्रचना झाली त्यावेळेस आपल्याकडे 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश होते. आज 2020मध्ये भारतामध्ये 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. 1956मध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश होते आणि आज आपल्याकडे 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर राज्यांची संख्या कशी हळूहळू वाढत गेली, त्याच्यामागे काय कारणं होते वगैरे आपण आता थोडंसं त्याचा आढावा घेऊया. म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की एक राज्याची निर्मिती कधी कधी होत गेली किंवा ते कशी त्यांची उत्पत्ती किंवा निर्मिती त्यांची झालेली आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. त्यावेळचा जो मुंबई प्रांत होता किंवा मुंबई राज्य होतं त्याच्यामध्ये मराठी भाषिक आणि गुजराती भाषिक असे 2 भाषा बोलणारे प्रामुख्याने लोक होते आणि अतिशय भौगोलिकदृष्ट्या मोठा विस्तीर्ण असा हा प्रदेश होता. 1960मध्ये या राज्याचं द्विभाजन करून आपण गुजराती भाषिकांसाठी एक नवीन गुजरात हे राज्य आपण 1960मध्ये निर्मिती केली त्याची. म्हणजेच 1 मे 1960 या दिवशी हे जे द्विभाजन झालं, या दिवशी मराठी भाषिकांचा महाराष्ट्र हा राज्य आणि गुजराती भाषिकांचा गुजरात हे राज्य, हे असे 2 राज्य बनले आणि भारताच्या राज्याची संख्या 15वर गेली. म्हणजे गुजरात हे 15वं राज्य झालं. त्याच्यानंतर दादर अँड नगर हवेली ही जी पोर्तुगीजांकडे होती ते 1954मध्ये ती आपल्याकडे आली आणि 1961मध्ये 10वे अमेंडमेंट करून आपण दादर नगर हवेली याला युनियन टेरिटरीचा आपण दर्जा दिला. त्यानंतर गोवा, दमन अँड दीव हा सुद्धा पोर्तुगीजांच्या अखत्यारीत असलेला भाग होता, जो पोलीस ॲक्शनद्वारे 1961मध्ये आपण भारतामध्ये जोडला आणि 12वी अमेंडमेंट करून आपण या भागाला युनियन टेरिटरी म्हणून घोषित केलं. आणि आपण पुढे जाणतोच की 1987मध्ये गोवा या भागाला आपण पूर्ण राज्य म्हणून त्याला दर्जा दिलेला आहे. गोवा हे भारताचं 25वं राज्य होतं, ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर पुदुचेरी हे फ्रेंचांकडे असलेला भाग होता, जो 1954मध्ये त्याला एक्वायर टेरिटरी असं त्याचं स्टेटस होतं 1954पर्यंत. आणि नंतर 14वी घटनादुरुस्ती करून आपण त्याला युनियन टेरिटरी म्हणून पुदुचेरीला भारतामध्ये समाविष्ट केलं. त्यानंतर 1963मध्ये नागालँड हा आसामचा भाग होता. नागा पीपल्स यांनी ॲजिटेशन केल्यामुळे भाषेच्या आधारावर आपण नागालँड हे सुद्धा एक नवीन राज्य केलं आणि नागालँड हे भारताचं 16वं राज्य आहे. त्याचप्रमाणे हरियाणा, चंदीगड आणि हिमाचल प्रदेश याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर 1966मध्ये पंजाब या प्रांतामधून आपण हरियाणा हे 17वं राज्य, तसंच चंदीगड याला आपण युनियन टेरिटरी बनवलं आणि हिमाचल प्रदेश हे 1966मध्ये याला युनियन टेरिटरीचा आपण दर्जा दिला. पुढे 1971मध्ये हिमाचल प्रदेश हे भारताचं 18वं राज्य म्हणून उदयास आलं. तसंच मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मणिपूर हे 19वं राज्य आहे, त्रिपुरा 20वं आणि मेघालय हे 21वं राज्य आहे. 1972मध्ये जी नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सीज होती, ज्याला आपण नेफा हा प्रदेश म्हणतो, त्यामध्ये अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम हे 2 भाग होते. तर 1972मध्ये त्याला युनियन टेरिटरीज म्हणून आपण घोषित केलं. पुढे सिक्कीम विषयी जर बोलायचं झालं तर सिक्कीम 1947मध्ये भारताचं जे एक प्रिन्सली स्टेट होतं. स्वातंत्र्यानंतर त्याला आपण प्रोटेक्टरेट ऑफ इंडिया असा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याला दर्जा दिला होता. सिक्कीममध्ये चोग्याल घराण्याची त्यावेळेस राज्यसत्ता होती. तर हा जो प्रोटेक्टोरेटचा जो दर्जा होता तो 1974पर्यंत सिक्कीमचा तो दर्जा राहिला. 1974मध्ये जी 35वी अमेंडमेंट झाली त्यानुसार आपण सिक्कीमला असोसिएट स्टेट म्हणून आपण त्याला तो दर्जा दिला.
आणि राज्यघटनेमध्ये आर्टिकल 2A हे नवीन आर्टिकल आपण जोडलं आणि त्यासोबत 10th शेड्यूल हे सुद्धा आपण राज्यघटनेमध्ये ॲड केलं. परंतु 1975मध्ये तिथे एक रेफरंडम घेण्यात आलं आणि लोकांनी जो निर्णय दिला त्यामध्ये सिक्कीम हे भारतामध्ये समाविष्ट करावं असा निर्णय त्या ठिकाणी झाला. आणि या रेफरंडमच्या माध्यमातून सिक्कीम हे आपण भारताशी जोडलं. 36वी घटनादुरुस्ती 1975मध्ये त्यावेळेस झाली आणि सिक्कीम हे भारताचं 22वं राज्य म्हणून त्याची निर्मिती झाली. आणि हे जे 36वी घटनादुरुस्ती होती 1975ची, या घटनादुरुस्तीने आपण जे आर्टिकल 2A जे जोडलं होतं ते आर्टिकल आणि 10वी अनुसूची 10th शेड्यूल हे दोन्हीसुद्धा रिपील केले, निरसित केले, काढून टाकले. पुढे 1987मध्ये मिझोरम हे 23वं राज्य, अरुणाचल प्रदेश हे 24वं राज्य आणि गोवा हे 25वं राज्य याला आपण 1987मध्ये मान्यता दिली. या ठिकाणी एक आणखी अशी फॅक्ट आपल्या लक्षात येईल की मिझोरम हे जे 23वं राज्य म्हणून 1987मध्ये आपण त्याला मान्यता दिली. 1986मध्ये मिझोरम पीस अकॉर्ड हा मिझो नॅशनल फ्रंट आणि युनियन ऑफ इंडिया यांच्यामध्ये झाला 1986मध्ये. आणि जी 20 वर्षाची जी इन्सर्जन्सी होती, जे बंड होतं, ते या पीस अकॉर्डमुळे ते थांबलं आणि आपण मिझोरमला आपण 23वं राज्य म्हणून त्यांना पूर्ण राज्याचा आपण त्याला दर्जा दिला. तर 1987पर्यंत आपल्या देशामध्ये 25 राज्याची निर्मिती झाली होती. पुढे सन 2000मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार त्यावेळेस केंद्रामध्ये होतं. त्यावेळेस आणखी 3 नवीन राज्यांची निर्मिती केंद्र सरकारने केली. त्यामध्ये मध्य प्रदेशचा भाग वेगळा करून आपण छत्तीसगड हे 26वं राज्य बनवलं. उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड हा भाग वेगळा करून हे 27वं राज्य आपण बनवलं, उत्तराखंड. आणि बिहारमधून झारखंड वेगळा केलं आणि ते 28वं राज्य आपलं बनलं. पुढे 2014मध्ये तेलंगणा हे आंध्र प्रदेश या राज्यातून आपण वेगळं करून 29व्या राज्याची निर्मिती केली. त्यासाठी आंध्र प्रदेश रिऑर्गनायझेशन ॲक्ट 2014 पास करण्यात आला आणि आंध्र प्रदेशचं बायफर्केशन करून आपण आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 2 राज्याची आपण निर्मिती केली. तेलंगणा आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांची 10 वर्षासाठी एक कॉमन राजधानी असेल, ती म्हणजे हैदराबाद. आणि 10 वर्षानंतर आंध्र प्रदेश आपल्यासाठी नवीन राजधानी बनवेल, नवीन हायकोर्ट बनवेल, अशी एक मांडणीसुद्धा याच प्रस्तावामध्ये आहे. आणि अलीकडेच आपण असं पाहतो की जम्मू काश्मीर हे जे राज्य आहे किंवा याला जो पूर्ण राज्याचा दर्जा आहे, या दर्जामध्ये केंद्र सरकारने बदल केलेला आहे. 2019मध्ये जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट 2019 हा केंद्र सरकारने आणला आणि जम्मू काश्मीरला जे आर्टिकल 370 नुसार जे स्पेशल स्टेटस देण्यात आलेलं आहे, म्हणजे जम्मू काश्मीरची स्वतःची राज्यघटना आहे, भारताची राज्यघटना त्यांना लागू नाही आहे किंवा भारताचे असे बरेचसे जे कायदे आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार नाहीत, अशा काही गोष्टी किंवा हे जे काही स्पेशल स्टेटस आहे जम्मू काश्मीरला होतं. तर केंद्र सरकारने आर्टिकल 370मध्ये बदल करून तो जो स्पेशल स्टेटस आहे त्यामध्ये बदल केलेला आहे. आणि जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट 2019 याद्वारे केंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्याचं बायफर्केशन केलं आणि जम्मू काश्मीरला 2 भागात त्यांनी विभाजित केलं. एक म्हणजे युनियन टेरिटरी ऑफ जम्मू अँड काश्मीर आणि युनियन टेरिटरी ऑफ लडाख, अशा 2 भागामध्ये जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन करून त्यांनी ह्या 2 नवीन युनियन टेरिटरीज म्हणजे 2 केंद्रशासित प्रदेश हे केंद्र सरकारने बनवलेले आहेत. आणि अशा प्रकारे आज जर आपण लक्षात घेतलं तर भारताच्या राज्याची संख्या ही 2020मध्ये 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. त्यानंतर आणखी एक छोटीशी माहिती आपण आपल्या लेक्चरमध्ये ॲड करू, म्हणजेच तुमच्या माहितीमध्ये सुद्धा थोडी भर पडेल. 1950 पासून आजपर्यंत आपण काही राज्यांच्या नावात सुद्धा बदल केलेला आहे. चेंज ऑफ नेम्स ऑफ द स्टेट्स, जसं की आपण जाणतोच आर्टिकल 3 नुसार केंद्र सरकार राज्यांच्या नावामध्ये सुद्धा अल्टरेशन करू शकतं.
1950मध्ये जे युनायटेड प्रोव्हिन्स या नावाने जे राज्य होतं त्याला आपण उत्तर प्रदेश हे नाव दिलं. 1969मध्ये मद्रास राज्याचं नाव बदलून आपण तामिळनाडू केलेलं आहे. 1973मध्ये म्हैसूर या राज्याला कर्नाटक हे नाव दिलं. 1973मध्येच लक्षद्वीप, मिनिकॉय आणि अमीनदिवी बेटे जे आईसलँडचा जो भाग होता याला आपण लक्षद्वीप हे नवीन नाव दिलं. 1992मध्ये युनियन टेरिटरी ऑफ दिल्ली याचं नाव बदलवून नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली असं याच्यामध्ये बदल करण्यात आला. 2006मध्ये उत्तरांचल या राज्याचं नाव बदलून उत्तराखंड असं करण्यात आलं. 2006मध्ये पॉंडिचेरी याला पुदुचेरी करण्यात आलं आणि 2011मध्ये ओरिसा या राज्याचं नाव आपण ओडिशा केलेलं आहे. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण भारतीय संविधानातील पार्ट 1 युनियन अँड इट्स टेरिटरी या भाग 1 विषयी आपण चर्चा केली आणि विस्तृतपणे भाग 1 आपण जाणून घेतला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 2 अर्थातच जे नागरिकत्व आहे आर्टिकल 5 to 11 या भागाची आपण चर्चा करूया. तर आपण भेटूया पुढील लेक्चरमध्ये. नमस्कार.